सासवड येथील ओपन मैदानामध्ये या ठिकाणी मित्रांनो भव्यदिव्य असं पुरंदर केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे। वैभवदादांची बैलजोडी आहे। वैभवदादा, आज कोणकोणती बैल आणली होती तुम्ही आणि द्वितीय क्रमांक कोणत्या बैलजोडीने पटकावला? आपला कन्हैया नवीन खरेदी म्हणून घेतला आपण तो आणि त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगरचा चेंडू होता। बरं, काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलं होतं? चांगलं मैदान, एक नंबर होतं, बैलांना पळण्यासारखं मैदान होतं आणि आयोजन नियोजन एकदम भारी केलं होतं त्यांनी। भागातलंच मैदान आहे आणि भागातला गुलाल महत्वाचा असतोय। काय आनंद आहे? नाही, चांगला आनंद, सगळी पोरं होती आपली, सगळी सर्व टीम सगळे आले होते। आज रविवार घरातले सगळे आले होते, आमच्या आज रविवार होता आणि जवळ होते त्यामुळे घरातले सगळे, तुमची सर्व टीम सगळे असते। त्या जोडीला कन्हैया घेतलाय, कन्हैयाची खरेदी सार्थकी लागली का? हो, लागली। कुठून घेतलेलं कन्हैया? आपण तिकडून यावसंबंध घेतला होता, बैलगाड्यात पळायचा आपला, तिथून आपल्याला आवडला तो आणि आपण घेतला। दुसरं मैदान, हो दुसरं मैदान, फायनलचा गुलालाचा मान करायचा। ते पण 750 गाड्यांमध्ये आज 2 नंबर केला। 57 गाड्या जवळपास पळाल्या। म्हणजे सासवड मध्ये झालेला आतापर्यंत, म्हणजे जुनी जाणती माणसं सांगतायत, जुनी जे ज्येष्ठ मंडळ होती दुपारी भेटली आम्हाला, त्यांनी सांगितलं की सासवड मधलं नव्हे तर पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं बहुतेक मैदान झालं असं। 751 गाडी चालू सीझनचं डिसेंबर महिन्यात, आणि विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातच महाराष्ट्रातली भव्य दिव्य अशी मैदान होत असतात ज्याची नोंद सगळी एकीकडे घेतली जाते। ते म्हणजे हिंद केसरी वडकीकरांचं मैदान, जे 17 डिसेंबर रोजी संपन्न होते। त्याच्या जोडीला 27 डिसेंबर रोजी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न होते। या महिन्याची सुरुवात चांगली झाली। हो, गुलाल लागला। दत्त जयंती निमित्त त्यांनी मैदान घेतलं होतं आज, ते आपल्याला दत्तांच्या कृपेने आपल्याला आज गुलाल भेटला आणि पहिलाच गुलाल आपला ह्याचा कन्हैयाचा। कसं नियोजन असणार वडकीच्या मैदानामध्ये? करतील आता, मामा असतील, ऋषीबाबा सगळे करतील। अतिशय साधे भोळे मामा। मामा काय सांगाल सचिन मामांविषयी? काय माणूसच वेगळा आहे, एकदम साधा संयमी माणूस, अतिशय गरीब माणूस, हो स्वभावाने पण, आणि संयमी माणूस, मेन म्हणजे संयम आहे, चांगला। आणि त्याच्या जोडीला जे आयोजन नियोजन करण्यात आलं होतं, 751 गाड्यांचं नियोजन करणं म्हणजे ह्या थंडीच्या दिवसामध्ये दिवस लवकर मावळतो, आयोजकांविषयी काय सांगा? नाही, चांगलं त्यांनी, म्हणजे सकाळी 10 वाजता मला वाटतं पहिला गट चालू केला होता, पण 2:30-3 वाजता त्यांनी पूर्ण गट सगळे उरकले, 3:30 पर्यंत गट पूर्ण उरकले सगळं, आणि सेमी पण त्यांनी 1 नंबर केला आणि आमचा सामना झाला होता। मग त्याच्याविषयी सांगा, त्याचा निर्णय जो आयोजन कमिटीने आणि संघटनेतल्या पदाधिकारी दिला त्यांनी, सामना निर्णय सगळा विस्तृत सांगा कशा पद्धतीने? पहिलं होती कसं काय? ते 6व्या सेमीत आम्ही पडलो 8 नंबर तासाने। त्या साईडने कन्हैया आणि चेंडू होता आणि पलीकडे तेजा बाबा जगताप सासवडांचा तेजा आणि कबाली होता। दोघांना सामनाचा असा घासाघासमध्ये सामनाच निकाल दिला। आम्ही पण मान्य केलं, त्यांचं गावचं मैदान होतं, ते म्हणले आम्ही पळतो, ठीक आहे म्हणलं तुम्ही पळा, मोठ्या मनाने आपण त्यांना म्हणलं ठीक आहे। राहुल दादांच्या विषयी काय सांगाल? हा, एकदम अतिशय चांगले माणूस ते, बाबाराजे ते पण आम्हाला म्हणले असं विषय, ठीक आहे म्हणलं तुमच्या पुढे नाही आम्ही तुमच्या कबाली आणि त्याच्या पळा त्यांनी, आणि त्यांनी 2 नंबर केला, तो नंबर आपल्याला 2 नंबर हो सामान आनंद आहे का? हो, तुम्हाला मान्य आहे का? हो, मान्य आहे। आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जो निकाल दिला ते आम्ही मान्य केलेलाच आहे। आणि दादा, तुमचं वय म्हणजे जवळपास आता 28-29, एवढा समजूतदारपणा कसं काय हो? म्हणजे आम्ही नाही, आता ह्याच्यात एक वादविवाद नाही, माझीच बसली नाही, 1.5-2 वर्ष झाले याच्या क्षेत्रात आलोय आम्ही, आणि माहिती आहे कसं काय विषय, काय झालाय काय नाही कसं काय, त्यामुळे आपण समजूतदारपणाने आपण केला सामना। तरुणांना काय संदेश द्याल? काय नाही, फक्त हुरळून जाऊ नका, जास्त हे करू नका, आणि मैदानावर असा सामना किंवा काय दिलं तापातापी करू नका, जेणेकरून जेवढं समजूतदारपणाने मिटवता येईल तेवढं मिटून घ्या। आता भवितव्यामध्ये कसं नियोजन असतं? आता बघू 4-7 म्हणजे 7-12 खटावचं मैदान, 4 तारखेला कुठल्या मैदानात? ओपन मायनीच्या मैदानात चाललंय नियोजन आता। कन्हैयासोबत दावणीला किती बैल तुमच्या? अजून सोने आपला, गरुड आहे, 3 बैल आहेत, आणि सगळ्याचं नियोजन वगैरे मामा, ऋषीभाऊ आणि गाडी कोणी चालवली आज? मामानी। गटाला सेमीला मामानी, अतिशय मैत्रीपूर्ण झाली, आणि कडनी पडलो, कारण कडची गाडी बाहेर गेली त्यामुळे आम्ही कडलीच लागलो, त्यामुळे कडनी सेमी निघाला, सामना
सामन्यात उतरलो. खरेदी सार्थक लागते हो हो लागले. जोडीदार जो होता त्याच्याविषयी काय सांगा? तो चेंडू तो पण चांगला पळतो. आता 4-5 मैदानात तो पण गुलाला ते आणि दोन्ही खांदी येतो, पण आपला कन्हैया पण दोन्ही खांदी पळतोय. त्यामुळे ही जोडी चांगली पळाली आज. चालतंय वैभव दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, तुमचं अभिनंदन आणि अतिशय सेमीफायनलच्या वेळेस तुम्ही योग्य निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.